बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये गदिमांच्या पंचवटी या निवासस्थानावरून वाद निर्माण झालेला आहे। ही वास्तू पाडून बिल्डरला देण्याचा आरोप गदिमा यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। पंचवटी पाडून बिल्डरला देण्याचा डाव आहे असा आरोप करण्यात आलेला आहे आणि यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर यांनी हा गंभीर आरोप केला आहे। या संदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांनी। पाहूया। ज्येष्ठ साहित्यिक गदिमा अर्थात गजानन दिगंबर माडगुळकर यांच्या निवासस्थानावर आता वाद निर्माण झाला आहे। त्यांच्या कौटुंबिक जो वाद आहे तो याच निवासस्थानाला धरून आहे। पुण्यातील पंचवटी हेच हे प्रसिद्ध निवासस्थान। याच ठिकाणी गदिमांचं अनेक दिवस वास्तव्य होतं आणि याच वास्तूमध्ये अजरामर काव्य जे गीत रामायण आहे ते देखील लिहिलं गेलं। गदिमांवरती असंख्य पुस्तकं याच वास्तूमध्ये लिहिली गेली। मात्र त्यांचा नातू सुमित्र माडगुळकर यांनी एक फेसबुकवरती पोस्ट करत आपल्या ते मनातील खदखद जी आहे ती व्यक्त केली आणि त्यालाच प्रत्युत्तर त्यांच्या मातोश्री शीतल माडगुळकर अर्थात गदिमांच्या सुनबाई यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे। खरं तर ही वास्तू राहणार की पडणार, या कौटुंबिक वाद मिटणार की नाही मिटणार हा त्यांचा सर्वोच्च प्रश्न आहे। मात्र गदिमा हे आपल्याला पिढ्यानपिढ्या माहिती आहेत ते गीत रामायणातून, त्यामुळे त्यांच्या पवित्र स्मृती आपण सर्वांनी जपल्या पाहिजेत। कुटुंबियांनी देखील हा वाद लवकर मिटेल अशी ग्वाही दिली आपल्याला दिलेली आहे। त्यावेळी सरकारने हस्तक्षेप करावा असं देखील सांगितलेलं आहे। त्यांचं पवित्र स्मृती जपण्याचं काम पुण्यातील महात्मा सोसायटीचे देखील सुरू आहे। मात्र ज्या ठिकाणी त्यांचं हे वास्तव्य होतं ते देखील कायम राहिलं पाहिजे। कॅमेरामॅन दीप मिश्रासह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र, पुणे। आधुनिक वाल्मिकी सरस्वती पुत्र गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदी माडगुळकर यांच्या निवासस्थानी आहोत। निवासस्थानी येण्याचं कारण म्हणजे त्यांचा सून आणि त्यांचा नातू यांनी एक समाज माध्यमांवरती पोस्ट लिहिली आणि गदिमांचं राहतं घर हे डिमॉलिश करायचं आहे, पाडायचं आहे किंवा त्याचा पुनर्विकास करायचा आहे। मात्र आई आणि मुलामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी मतभेद आहेत, ते सर्व आपण जाणून घेणार आहोत। नक्की तुम्ही पोस्ट केली, त्याच्या आधी मुलांनी पोस्ट केली, गदिमांची वास्तू आहे, गीत रामायणकार आणि सगळ्या घराघरांमध्ये पोहोचलेले आहेत, असं सगळं भावनिक वातावरण आहे। मात्र कौटुंबिक वाद देखील आता समोर आला। ती एवढ्यासाठीच होती की मला मीडियावर जायचं नव्हतं, पण सुमित्राने पोस्ट टाकल्यामुळे गैरसमज खूप वाढत होते आणि त्यामुळे मला उत्तरही त्या मीडियावरच द्यायला लागलं। शेवटी आई आहे मी त्याची, मुलगा चुकला तर ठीक आहे सोडून द्यायचं असं मी धोरण ठेवणार आहे। आणि पंचवटीच्या बाबतीत काहीही वाद नाही आहे आणि तो पाडायच्या बाबतीतही वाद नाही आहे काही। ही वास्तू जतन करण्याकडेच आमचे प्रयत्न आहे। सुमित्र पण देखील आपलंच म्हणतात। सुमित्रची नक्की काय मागणी? आई म्हणतात की मुलगा चुकला तरी ते आपलंच आहे आणि तुम्ही म्हणताय की कुटुंबियांकडूनच मला धोका आहे। फेसबुकवर मी भली मोठी पोस्ट लिहिली आणि त्याच्यानंतर सगळा हा वाद समोर आला। आपण जाणता की गदिमांचं बालपण हे सगळं गरिबीत गेलं सगळं आणि पुढे त्यांनी अतिशय प्रेमाने अतिशय कर्तृत्वाने ही वास्तू घेतली आणि लहानपणापासून मी या वास्तूत राहतो, त्यामुळे तितकंच प्रेम या वास्तूविषयी मला आहे। त्यामुळे अलीकडे जेव्हा आमच्या काही जवळच्या नातेवाईकांनी असं ठरवलं की ही वास्तू पाडायची, तर तेव्हा मला असं वाटलं की गदिमांचा हा सांस्कृतिक वारसा आहे आणि तो पुढच्या पिढीपर्यंत जावा, त्यामुळे ही वास्तू जतन व्हावी। आपण जाणता की गदिमांचं स्मारकाचं काम आपण महात्मा सोसायटीच्या बाहेर करतो आहोत। तिथे आपण जवळजवळ करोडो रुपये लोकांचे खर्च करून गदिमांचं स्मारक करतोय। तर अशावेळी जेव्हा आपण लोकांचे पैसे वापरून स्मारक करतोय तर त्यावेळेला गदिमांची वास्तू ही आम्ही कुटुंबियांकडनं ती जतन झाली पाहिजे, हेच माझा हेतू होता प्युअर। आणि मी असं स्पेसिफिकली कोणावर आरोप करत नाही की त्यांनी असं केलं त्यांनी असं केलं, पण माझ्या खूप जवळच्या नातेवाईकांनी हे उद्योग केलेले आहेत। कॅमेरामॅन दीप मिश्रासह मी प्रीतम पुरोहित, जय महाराष्ट्र, पुणे।